केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रत्येक वेळेलाच तुम्हाला कुठलेतरी 4-5 इन्ग्रीडियंट घेऊन त्याच्यापासून तेल बनवायचे किंवा मग कुठलातरी शॅम्पू वापरायचे किंवा हेअर स्प्रे बनवायचे हे करायची गरज नाहीये. तर काही साध्या गोष्टी सुद्धा आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तरी सुद्धा तुमचे केस नॅचरली खूप छान सुंदर हेल्दी राहू शकतात. ठीक आहे. तर कुठल्या ह्या टिप्स फॉलो करायचे तर सगळ्यात पहिली महत्वाची टिप जी आहे ती म्हणजे खांद्याच्या वर म्हणजेच केस धुण्यासाठी आपल्याला कधीही कडक गरम जास्त पाणी वापरायचं नाहीये. तर केस धुण्यासाठी नेहमी कोमट किंवा गार पाण्याचा वापर करायचा आहे. मग तो तुम्ही सीझन वरती करू शकता की उन्हाळा असेल तर त्यावेळेला थंड पाणी आणि इतर पावसाळा हिवाळा या ऋतूंमध्ये थोडंसं कोमट. पण कधीही कडक पाणी केसांसाठी वापरायचं नाहीये आणि हीच गोष्ट अप्लाय होते ज्यावेळेला आपण पार्लरमध्ये हेअर ट्रीटमेंट्स घेत असतो तर त्यावेळेला बऱ्याचदा आपण आयर्निंग आणि बऱ्याचशा हीटवाल्या प्रोसेस करत असतो. सो त्यावेळेला सुद्धा आपल्याला हे प्रिकॉशन्स ऍक्च्युली घेतले गेले पाहिजेत तर आपले केस नॅचरली चांगले राहणार आहेत. त्यानंतर दुसरा आपण एक छान उपाय करू शकतो तो म्हणजे तळपायाला तेलाचा अभ्यंग. आता तळपायाला तेलाचा अभ्यंग केला तर केस चांगले होतील का? तर होतात. आपण एक म्हण ऐकली आहे की तळपायाची आग मस्तकात गेली. तर ही जशी आग मस्तकात जाऊ शकते ना तसा हा ऑइल मसाज आपल्या हेअरसाठी चांगला राहू शकतो कारण त्यामुळे हीट कमी व्हायला मदत होते आणि मग केसांचं आरोग्य चांगलं होण्यासाठी त्याची मदत होते. त्यानंतर तिसरा एक छोटासा प्रोसिजर आहे त्याला म्हणतात नस्य. तर रोज रात्री झोपताना गाईचे किंवा मग तुम्हाला जर का चांगलं खोबरेल तेल म्हणजे कोल्ड प्रेसेस असलं जे खोबरेल तेल असतं ते मिळत असेल रिफाइंड वाला नाही तर ते फक्त 2-2 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाकलेत तर त्याने सुद्धा केसांचं आरोग्य हे चांगलं होण्यासाठी मदत होते. केसांसोबतच डोळे, कान, नाक हे जे काही आपले सेन्सेस आहेत ना त्यांचं सुद्धा आरोग्य या नस्यामुळे खूप चांगलं राहण्यासाठी मदत होते. त्यानंतर पुढची महत्वाची प्रोसेस जी आपल्याला करायची असते ती म्हणजे ऑइल मसाज. ऑब्व्हियसली तर केसांना तेल लावायचं की नाही लावायचं हा बरेचदा आता मुद्दा आलेला आहे. पण ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये शिर, श्रवण आणि पाददेशू विशेषेण शीलयेत असं अभ्यंग सांगितलेलं आहे. अभ्यंग म्हणजेच तेलाचा मसाज. तर नियमितपणे आपल्या केसांना म्हणजेच डोक्याला कानाची पाळी जी आहे तिथे आणि तळपायाला तेलाचा मसाज करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे सुद्धा आपलं ओव्हरऑल हेल्थ चांगली राहण्यासाठी त्याची मदत होते. त्यानंतर नेक्स्ट जे आपण करू शकतो ते म्हणजे लेस केमिकल. जितकं तुम्हाला जास्तीत जास्त नॅचरल प्रोडक्ट्स यूज करता येतील केसांसाठीचे तेवढे नॅचरल प्रोडक्ट्स यूज करा आणि खाण्यामध्ये सुद्धा असे पदार्थ जे की कॅल्शियम आयन यांनी युक्त असतील. मोस्टली तीळ तीळ जे आहेत ते तीळ, खोबरं, डिंक ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या केसांचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आहारामध्ये आवर्जून ह्या गोष्टींचा समावेश करणं आणि नियमित झोप घेणं. झोप कमी झाली तर डेफिनेटली ड्रायनेस वाढणार आहे. ड्रायनेस वाढला की केस गळणार आहेत. सो ह्या लिंक लक्षात ठेवा आणि ह्या साध्या साध्या प्रोसेस केल्यात ना तरी सुद्धा तुमचे केस खूप सुंदर होऊ शकतात. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.